राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्या बिनविरोध झाल्या. कारण 10वा उमेदवार विशेषतः महायुतीनं दिला नाही आणि त्याच्यामुळं 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले. सगळ्या लोकांना ही उत्सुकता होती की उबाटा गटातर्फे सुषमा अंधारेंना निश्चित तिकीट देण्यात येईल. खुद्द भाऊ तोरसेकरांनी सुद्धा सुषमा अंधारेंची स्तुती केली होती की एक सक्षम उमेदवार असेल उबाटा गटाचा, आणि उद्धव ठाकरे जर खरंच नेते असतील आणि हुशार असतील तर ते सुषमा अंधारेला तिकीट देतील. पण तसं काही ते घडलं नाही. काय असतं, कधी कधी आपली योग्यता असते, क्षमता असते, पात्रता असते, पण संधीच मिळत नाही. म्हणजे मला असं भारतीय जनता पक्षातले माझे मित्र माधव भंडारी आठवतात. शेवटपर्यंत संधी मिळाली नाही. आता वय होऊन गेलं, संधी मागण्याची सुद्धा त्यांची इच्छा राहिली नाही. कधी कधी होतं ना असं की ज्या वयात आपल्याला मिळायला पाहिजे, ज्या वयात काम करण्याचा हुरूप असतो, त्या वयात आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली तर उतर वयात त्या गोष्टीचं काही माणसाला एवढं कौतुक राहत नाही, अप्रूप राहत नाही. मिळाली काय, नाही मिळाली काय. बिचारे अक्षरशः म्हणजे राजकारणाच्या पडद्याच्या आड गेले. पण कधी कधी असं असतं की शेवटी का होईना संधी मिळते. म्हणजे आमच्या सुनील कर्जतकर माझ्यावर आणीबाणीत ते नाशिक जेलला होते, एकदम तरुण, म्हणजे 19-20 वर्षसुद्धा वय नसेल, 18-19 वर्षाचाच तो असेल. त्या बिचाऱ्याला सुद्धा पाहना यावेळेस संधी मिळाली. कधी कधी असं होतं. आणि मग कधी कधी एखाद्याची क्षमता नसते, पात्रता नसते, पण तो नेत्याच्या मनात भरतो. मला असं, मी नाव घेणार नाही त्यांचे आता, असे म्हणजे दुसऱ्या पक्षातून उतरले, इकडल्या पक्षात लगे विधान परिषद मिळाली. एक वेळ नाही, 2 वेळेस मिळाली. असे लोक मला माहिती आहेत. कारण कसं असतं की त्या ज्या पक्षाने त्यांना विधान परिषदेची जागा दिली असते त्या नेत्याच्या मनात ते भरतात. राजकारणात असं होतं आहे, कुणी काही जरी म्हणलं तर मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. एखादा माणूस आवडला म्हणून त्याला संधी मिळते, त्याची योग्यता असो का नसो, आणि एखादा माणसाची योग्यता असते पण तो आवडत नाही, तर त्याला नेता संधी देत नाही. म्हणून तुमच्या क्षमतेपेक्षा तुम्ही नेत्याच्या डोळ्यात किती भरता याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि वर्षानुवर्ष ज्यांच्यामुळं पक्षाला बऱ्याच ठिकाणी यश मिळतं, जनाधार मिळतो, अशा लोकांना तिकिटाच्या रेसमध्ये ठेवायचं, त्याचा प्रोपगंडा करायचा आणि पुन्हा त्यांना तिकीट द्यायचं नाही. आणि मग इतर पक्षातून आलेले लोक त्या बोलीवरच येतात. म्हणजे त्या पक्षातल्या गाडीतून पाय खाली ठेवून या पक्षात गाडी चढताना त्यांनी सांगितलेलंच असते की आम्हाला आमदारकी द्या, आम्हाला खासदारकी द्या. जर हे माणसं एवढी कार्यक्षमतेची असतील तर मग तो पक्ष, ज्या पक्षात ते पूर्वी होते त्याचा पक्ष का नाही विचार करत? कारण त्या पक्षाला त्यांची माहीत असते त्याची किती योग्यता आणि उपयोगिता आहे. मग तिथून बाहेर पडायचं. पण मोठ्या घरातून बाहेर आला, मोठ्या पक्षातून बाहेर आला म्हणून सुद्धा तिकीटं देण्यात येतात. कित्येक उदाहरणं येतात. मी कोणाची नावं नाही घेणार त्यात, मला नाव घेण्याचं कारणही नाही. आणि कधी कधी योग्य माणसाला सुद्धा तिकीट देण्यात येतं. फार कौतुकाची गोष्ट असते. पण असं फार कमी वेळा घडतं की योग्य माणसाला त्याच्या योग्यतेवर तिकीट देण्यात येतं. हे कोणी काही म्हणू द्या, मी महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारणसुद्धा जवळून पाहिलं आहे. एखाद्याला तिकीट द्यायचं नसलं किंवा आम्ही तर काय पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला. अरे प्रदेशातला पार्लमेंटरी बोर्ड ज्यांची नावं केंद्राला पाठवतो, केंद्र सहसा त्याच्या ढवळाढवळ करत नाही. पण एखाद्याला तिकीट नाही द्यायचं की केंद्राकडे बोट दाखवायचं, आणि केंद्राने विचारलं तर केंद्र राज्याकडे बोट दाखवतं. हा खेळ चालू असतो. हे फार मी जवळून पाहिलेलं आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या सुषमा अक्का बिचाऱ्या, त्यांनी एक परवा स्टेटमेंट केलं, ते ऐका तुम्ही. नाही 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 नाही, मी काही नाराज बिराज असण्याचं काही कारण नाही. एखाद्याने मागणी करावी का तर करा, ते काही गैर नाहीये.
पण मिळालं नाही म्हणून नाराज व्हायचं काय कारण आहे? बघा, ज्या संभाजीनगरमध्ये एकेकाळी आमच्याकडे प्रचंड सत्ता होती, जिकडे आमचे 5-6 आमदार होते, खासदार होते, महापालिकेत सत्ता होती, आज त्या संभाजीनगरमध्ये फार पक्षाची अडचणीची अवस्था आहे. कदाचित पक्षाला संजीवनी मिळावी म्हणून जर दानवेंना तिथे जर संधी दिलेली असेल तर हरकत नाही. पक्ष वाढणार असेल तर आपण पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य केला पाहिजे. आणि एका जत्रेत देव म्हातारा होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी अजून खूप मोठा स्पॅन आहे आणि तो मोठा स्पॅन मी लढला पाहिजे. ऐकलं ते काय म्हणल्या की छत्रपती संभाजीनगरची राजकीय परिस्थिती पाहता अंबादास दानवे यांना तिकीट दिलं ते चांगलं झालं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. आता एकटे अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन काय करणार? आता अंबादास दानवेंना तिकीट दिलं, योग्य झालं का अयोग्य झालं हे खरं म्हणजे सुषमा अंधारेने चंद्रकांत खैरेला विचारलं असतं तर त्यांनी फार चांगलं सांगितलं असतं. एक मध्यंतरी छायाचित्र आलं. अंबादास दानवेसुद्धा आमचे जुने मित्र आहेत. ते चंद्रकांत खैरेच्या घरी गेले आणि त्यांचा सत्कार त्यांनी केला. त्यावेळेस चंद्रकांत खैरे यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होता. म्हणजे एखादं कडू औषध प्यावंच लागतं आणि पिल्यावर जसा चेहरा होता तसा चंद्रकांत खैरेंचा होता. आता अंबादास दानवे मुद्दामूनच त्यांच्या जखमीवर मीठ चोळायला गेले ते का मला माहीत नाही. पण त्यावेळेस सुषमा अंधारे एक फार चांगलं वाक्य बोलले की एका वारीनं देव म्हातारा होत नाही. 100% खरं आहे ते तुमचं. अत्यंत साहित्यिक वाक्य आहे तुमचं हे. 100% खरं आहे. अहो युगे 28 तो पांडुरंग विटेवर उभा आहे. तो म्हातारा झाला का? सांगा बरं. नाही झाला. पण एक वारी चुकल्यावर भक्त म्हातारा होतो हे तर तुम्हाला मान्य आहे का नाही? आपल्या खेडेगावात याच्या साम्य धर्म असलेली एक म्हण आहे, एका साडीनं काही म्हातारपण येत नाही. खरी गोष्ट आहे, एका साडीनंच म्हातारपण येतं आहे. एक साडी हुकली तर पुढच्या वर्षीची वाट पाहावं लागते. सुषमा अक्का मनाचं किती समाधान करून घेणार? शेवटी तेवढंच आपल्या हातात आहे. एखादी गोष्ट नाही मिळाल्यावर अंगूर खट्टे म्हणणं स्वाभाविकच आहे. धन्यवाद.